हा सरकारचा आदेश म्हणजे काय असतं, घटनात्मक प्रोसेस काय असते आणि कायदेमंडळाची प्रोसेस काय असते ते आपण बघू. आता घटनात्मक प्रोसेस म्हणजे काय, जर समजा या नियोजन आयोग जो आहे किंवा प्लॅनिंग कमिशन, जसं आपण याच्यामध्ये बघितलं की आपलं फायनान्स कमिशन जे आहे ते भारताच्या घटनेमध्ये येतं का, येते. भारताच्या घटनेमधील कलम 280 जे आहे ते फायनान्स कमिशनसाठी आहे. तसंच प्लॅनिंग कमिशनचा उल्लेख भारताच्या घटनेमध्ये आहे का, कुठेही भारताच्या घटनेमध्ये प्लॅनिंग कमिशनचा उल्लेख नाही आहे. म्हणजेच प्लॅनिंग कमिशन काय झालं तर ही एक गैर घटनात्मक संस्था आहे. म्हणजेच काय आहे तर घटनेमध्ये उल्लेख नाही तर गैर घटनात्मक संस्था आहे. दुसरा मुद्दा जो आहे, प्लॅनिंग कमिशनच्या बाबतीमध्ये कोणता कायदा तयार करण्यात आला का, की जो संसदेमध्ये पास केला आणि त्याच्यामार्फत प्लॅनिंग कमिशनची स्थापना करण्यात आली. तर प्लॅनिंग कमिशनच्या मार्फत कोणताही कायदा तयार करण्यात आलेला नाही आहे. म्हणजे हे काय आहे तर संविधानिक तर नाहीच आहे, त्याचबरोबर नॉन कॉन्स्टिट्युशनल, नॉन स्टॅट्युटरी आहे.